भगवान दत्तात्रयांचा संवाद आलेला आहे, तो पण विस्ताराने आहे. आलं का लक्षामध्ये? दत्तात्रयाचे 24 गुरु भगवान दत्तात्रयांनी देखील आपल्या जीवनामध्ये गुरु केला, म्हणून जीवनामध्ये गुरु पाहिजे. आलं का लक्षामध्ये? गुरुशिवाय जीवन पूर्ण नाही, म्हणून गुरु आपल्या जीवनामध्ये पाहिजे. दत्तात्रयाचे 24 गुरु. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला मी जाण. गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, जीवनामध्ये गुरुचं अनन्य साधारण महत्व आहे. गुरु बिन कोण बतावे वाट, बडा अवघड है यम घाट. म्हणून गुरु बिन कोण बतावे वाट. जीवनामध्ये गुरु दत्तात्रयांचे 24 गुरु, याला भागवतामध्ये यदु अवधूत संवाद म्हटलेला आहे. अर्करक्षामध्ये भागवताचे विषय खूप मोठे आहेत. अनेक कथा भागवतामध्ये व्यासांनी गुंफलेल्या आहेत. आलं का लक्षामध्ये? विशाल असणारं हे महाकाव्य. यानंतर गजेंद्र मोक्ष आहे. भगवान विष्णूने गजेंद्राचा आणि नकराचा पण उद्धार केलेला आहे. तुम्ही नेहमी गजेंद्र मोक्ष कथा श्रवण करत असता. आलं का लक्षामध्ये? आणि आज स्वर्गामध्ये महान साधू दुर्वास येतात. कोण येतात? दुर्वास. इंद्राच्या दरबारामध्ये दुर्वास जे आलेले आहेत, दुर्वासांनी आपल्या गळ्यात विजयाची माळा, जी भगवान विष्णूने वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर दुर्वासांच्या गळ्यामध्ये हार घातला होता, पूजा केली होती, ती माळा इंद्राच्या गळ्यामध्ये टाकली. परंतु आता इंद्र महाराज सत्ता आहे, तो सत्तेचा आविर्भाव
इंद्राने ती गळ्यातली पुष्पाची माळा हत्तीच्या सोंडेमध्ये दिली. आता शेवटी तो बिचारा पशु, त्याला काय माहिती साधूच्या गळ्यातली माळा आहे. त्याने आपल्या सोंडीने ती माळा जमिनीवर टाकून बस पायाखाली तुडवली. हे पाहिलं दुर्वास, आणि दुर्वासाने शाप दिला, अरे इंद्रा, तुम्ही देवता उन्मत्त आहात, तुम्हाला सत्तेचा माज आहे, म्हणून जा, तुमचं संपूर्ण ऐश्वर्य संपत्ती रसातळाला जाईल. समुद्रात रसातळाला ती संपत्ती गेली. पुढं काय करायचं बरं का? हा जेव्हा प्रश्न समोर आला आणि ठरलं की आता संपत्ती जर परत तुम्हाला संपादित करायची असेल तर समुद्र मंथन केल्याशिवाय पर्याय नाही. मंदरांचल पर्वत वासुकी नागाचा दोर करून ते समुद्र मंथन पुढे केलं. त्या समुद्र मंथनामधून ऐरावत वगैरे वगैरे अमृत या सगळ्या गोष्टी पुढं नवरत्न निघाले. मोहिनी अवतार देखील भगवंतांनी धारण केला. तो कथाभाग विस्तारण आहे. दैत्य आणि देवात घनघोर युद्ध होतंय बरं का? आणि या युद्धामध्ये देवांचा विजय होतो. देवाचा विजय झाल्याच्या नंतर पुढं प्रल्हादाच्या कुळामध्ये प्रल्हादाचा मुलगा विरोचन याचा पराभव होतो. आणि विरोचन ठार झाल्याच्या नंतर देवता लोक राज्यावर येतात. त्या विरोचनासोबत त्याची धर्मपत्नी सती जात असते. परंतु दैत्यगुरु मामा दैत्यगुरु शुक्राचार्यांनी सांगितलं, कोणाला? विरोचनाच्या धर्मपत्नीला, काय करता, तू गर्भवती आहे, तू सती जाणार नाही. आणि शेवटी ती थांबते. महाराज, या हिच्याच पोटी महान राजाचा जन्म होतो. त्याचं नाव आहे बळी. कोणाचं? बळी. पुढं त्याची आई बळीला सांगते, बेटा, हे समग्र राज्य आपलंच आहे, परंतु देवाने आपला पराभव करून हे राज्य संपादित केलेलं आहे. मग बळी युद्ध न करता 99 यज्ञ करतो आणि 100वा यज्ञ करण्यासाठी बळी इकडे तयार आहे. इकडे स्वर्गातील देव भयभीत आहेत, कारण राज्य जाणार आहे. आता 100वा यज्ञ जर सफल झाला तर आपल्याला इंद्रपद सोडावं लागणार आहे. म्हणून यांनी युक्ती केली. कोण? देवाने. कोणाला? भगवंताकडे गेली, शेष नारायणाकडे. भगवंत काहीतरी करा आणि याच्यातून मार्ग काढा. नवे नवे भगवंतांनी वामन अवतार धारण केला आणि प्रत्यक्ष महाविष्णू बट्टू वामनाचा वेश घेऊन आज बळीच्या द्वारामध्ये उपस्थित आहे. आवाज दिला भगवंत, भिक्षाम देहे. हो, यज्ञ चालू आहे. जसा आवाज कानावर पडला, बळीने पाहिलं, माझ्या द्वारावर कोणीतरी ब्राह्मण आलेला आहे, भिक्षुक आलेला आहे. क्षणाचाही विलंब न करता बळी समोर आला. या महाराज, स्वागत, काय हवं? तर ब्राह्मण वेशामध्ये असणाऱ्या विष्णूने सांगितलं, 3 पावले जमीन, ज्याला त्रिपाद भूमी दान म्हटलेलं आहे. त्रिपाद भूमी. बळी हसला. 3 पावले? अरे, सबंध पृथ्वीवर माझं साम्राज्य आणि फक्त 3 पाऊल. बळी म्हटला, थोडीशी जास्त मागा, एखादा आश्रम बांधा 10-5 एकर मध्ये, यज्ञ यागाची शाळा बांधा, गुरुकुल बांधा. 3 ब्राह्मण वेशातल्या भगवंताने सांगितलं, फक्त 3च पावलं पाहिजे, तुझी जास्त नको आहे. ठीक आहे म्हटलं, तुमची मर्जी. भगवान म्हटले, सोड संकल्प. बाजूला होती
दैत्यगुरु शुक्राचार्य त्यांनी पाहिलं लांबून आणि धावत पळत आली आणि विचारलं, बळी अरे काय करतोय? ते म्हटलं, महाराज ब्राह्मण आलेला आहे यज्ञामध्ये, अतिथी आहे, विन्मुख जाऊ नये म्हणून भिक्षा दान करत आहे. अरे म्हटले, तो ब्राह्मण नाही, ब्राह्मण वेशामध्ये महाविष्णू आहे, तुला कल्पना आहे? महाराज मग तो बळी म्हटला, आता 100% मी याला भिक्षा देणार, दान देणार. कारण का? शुक्राचार्य बोलू लागले, मी तुझा गुरु आहे, दैत्य गुरु आहे, अरे माझं ऐक, त्याला दान करू नको. ते म्हटला, गुरुजी न मानावे ऐसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतर आहे. मला जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आठवतात. तुकोबाराय म्हणतात, न मानावे ऐसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतराय, निसंकल्प सोडणार. ब्राह्मण वेशात असणारे भगवान म्हणतात, बळे देतो का जाऊ पुढं? ते म्हटले, महाराज थांबा, भिक्षा घेऊन जा. त्रिपाद भूमी संकल्प सोडण्यासाठी झारी हातामध्ये घेतली. महाराज पाणी सोडणार. शेवटी शुक्राचार्यांनी बारीक वेश धारण करून झारीच्या तोंडाला जाऊन बसलो. म्हणून तुम्ही आम्ही एक शब्द प्रयोग करीत असतो, झारीतील शुक्राचार्य. बळीनं पाहिलं पाणी पडत नाही. एक दर्भाची काडी होती, ती काडी उचलली आत घातली, तर त्या काडीमुळं शुक्राचार्यांचा डोळा फुटला. आड आला म्हणून फोडीला डोळा, आड आला म्हणून फोडीला डोळा. बळीने आंधळा शुक्र केला, डोळा फोडला आणि महाराज संकल्प सोडला. जसा संकल्प सोडला, पाहता पाहता वामन भगवंताने आपलं विराट रूप त्या ठिकाणी धारण केलं. बाजूला उभी असलेली बळीची आई आज स्वाभिमानाने बोलू लागली. तिनं पाहिलं, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा. अरे मी भाग्यवान की अशा पोराला जन्म दिला की ज्या पोराच्या समोर महाविष्णू हात पसरतो, भिक्षा मागतो आणि ती बोलते, भली हुई सती नहीं गई, भली हुई सती नहीं गई, विरोचन के संगो ऐसा पुत्र पैदा किया, प्रभु पसारी हाथ. भली हुई सती नहीं गई, विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया, प्रभु पसारी हात. महाराज एकाच पादामध्ये भगवंताने संपूर्ण भूमी व्यापली. दुसऱ्या पादामध्ये स्वर्गाधिक व्यापली आणि तिसऱ्या पादामध्ये भगवान म्हटले, बळी तिसरा पाऊल कुठं ठेवू? बळीची धर्मपत्नी बाजूला उभी होती. तिने सांगितलं, स्वामी इकडं तिकडं काय पाहता? हे तुमचं शिर म्हणजे एक पृथ्वी आहे. क्षणाचाही विलंब न करता बळीने सांगितलं, भगवान माझ्या डोक्यावर पाय ठेवा. आणि भगवंताने बळीच्या डोक्यावर पाय ठेवला आणि बळी पाताळामध्ये घातला. पाताळा जसा बळी पाताळामध्ये गेला, तुका म्हणे, बळी जीव दिला पायातळी. भगवान प्रसन्न झाले, गदगद झाले. बळी, अरे तू भाग्यवान आहेस, मी प्रसन्न आहे, तुला जे हवंय ते माग. भगवान म्हटले, मला काही नको. नाही नाही, मी प्रसन्न आहे, जे पाहिजे ते माग. त्यावेळेस बळी बोलू लागला, भगवान तुम्हाला द्यायचंय ना, मग एक काम करा, मी जेव्हा माझ्या घरातून बाहेर पडेल तेव्हा तुमचं दर्शन व्हावं, आणि जेव्हा बाहेरून घरामध्ये येईल तेव्हा पण तुमचं दर्शन व्हावं. आणि महाराज आजही बळीच्या द्वारावर प्रत्यक्ष भगवान द्वारपाल रूपाने उभा आहे. राखे दारवंटा बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकाचा होय साचा अंकितो. भगवान म्हणतात,
राखे दारवंटा बळीचा. तो द्वारपाल झाला, द्वारपाल. शुकाचार्य म्हणतात, राजन, बळीच्या मुखातले शब्द आहेत. नित्यं दृष्ट्वा सीमां तत्र, नित्यं दृष्ट्वा सीमां तत्र, गदा पाणी अवस्थितम. बर का, नित्यं दृष्ट्वा सीमां तत्र, मला नित्य तुमचं दर्शन व्हावं. आलं का लक्षामध्ये? महाराज, ही ताकद तुमच्या प्रेमामध्ये आहे, तुमच्या भावामध्ये आहे, तुमच्या भक्तीमध्ये आहे. मी नेहमी सांगत असतो, भाव की वश में है भगवान, भाव की वश में है भगवान, भाव बिना सब साधन झूठो, भाव बिना सब साधन झूठो, विधि का सकल विधान, भाव होय तो पाषाणों में, भाव होय तो पाषाणों में, प्रकट होय भगवान, भाव की वश में है भगवान, भाव की वश में है भगवान, भाव की वश में है भगवान. आलं का लक्षामध्ये? राखे दारवंटा बळीचा. ही अलौकिक कथा सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात. तीच कथा शुकाचार्य